नमस्कार, किचन 705 मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मी डाळ कांद्याची रेसिपी करणार आहे। ही खास नागपूर डिश आहे। सावजी डाळ पाण्यात 5-6 तास भिजत घातली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। मसाल्याचं साहित्य: वाटणचं कोथिंबीर, तेजपान, 3 इंच अद्रक घेतलं, 1 चमचा जिरे, 1 गाठी लसूण घेतला आणि हे कांदे घेतले। 1 किलो कांदे आहे, याला बारीक कापून घेतले। बघा, ह्या वाटीने 1.5 वाटी चणा डाळ घेतली आणि 1 किलो कांदे। ह्या भाजीला कांदे जास्त पाहिजे। आता भाजीला फोडणी देते। मसाल्याचं साहित्य: तिखट, धने पावडर, हळद, गरम मसाला, मीठ, जिरे आणि मोहरी। या भाजीला तेलाचं प्रमाण थोडं जास्त पाहिजे। 1 वाटी तेल घातलंय, मोठ्या चमचाने 3 चमचे। तेल गरम झालं, मोहरी घालते, जिरे, तेजपान, कांदा, कांदा परतून घेते। कांदे छान बारीक कापावे लागते, लवकर शिजते। मग त्याला आता 5 ते 10 मिनिट तेलामध्ये कांदे शिजू देते। वाटण वाटून घेते: कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरे, वाटण वाटून घेतलं। कांदे झाले मीडियम, आता डाळ घालते। मिक्स करून घेते पूर्ण। गॅस सिम ठेवायचा, गॅस मोठा नाही ठेवायचा, कमी गॅसमध्ये शिजू द्यायचे कांदे, नाही तर तळाशी लागते। आता ही डाळ 5 मिनिट कांद्यामध्ये शिजू देते। गॅस वाढवायचा नाही, गॅस कमी गॅसमध्ये शिजू द्यायचे। वाटण घालते आता। पूर्ण मिक्स करून घेते। पाच मिनिट आता तेलामध्ये वाटण शिजू देते। चटणी वाटण आता तेलामध्ये शिजू दिलं। आता तिखट मीठ घालते। तीन चमचे तिखट, 1 चमचा हळद, छोटा चमचाने गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा, 1 चमचा मीठ। पूर्ण मिक्स करून घेते। ह्यामध्ये तुम्ही गुळ किंवा साखर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता, मी घालत नाही। आता याला शिजू देते आणखी। भाजीत पाणी घालते आता थोडं, वाटणचं पाणी। आता रस्सा तुम्हाला आवडीनुसार किती पाहिजे तितकं तुम्ही ठेवू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे किती पाणी घालायचं ते। एक ग्लास पाणी घातलं
आता शिजू देते. झाली आता भाजी. कोथिंबीर घालते थोडा. गॅस बंद करते. भाजी काढून घेते बाउलमध्ये. हे बघा, स्पेशल नागपूर डिश आहे ही. सावजी डाळ कांदा खूप छान होते. एका कांद्याला थोडं सिम गॅसमध्ये शिजू द्यायचे. मीडियम कांदे होऊ द्यायचे. नंतर डाळ घालायची. डाळ पण चांगली भिजली पाहिजे 5-6 तास. सिम गॅसमध्येच भाजी होऊ द्यायची. छान भाजी होते ही डाळ कांद्याची. ह्या पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.